वेकोलीच्या अवजड कोळसा वाहतुकीमुळे आधीच त्रस्त असलेल्या वणी विधानसभा मतदारसंघात आता डोलामाईटच्या अवैध ओव्हरलोड वाहतुकीने उच्छाद मांडला असून याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने थेट परिवहन मंत्र्याकडे तक्रार करत आंदोलनाचा इशारा दिला आहे। वणी परिसरातील खाणींमधून क्षमतेपेक्षा जास्त डोलामाईटची वाहतूक आरटीओ विभागाच्या आशीर्वादाने सर्रास सुरू असून ही वाहने सर्वसामान्यांसाठी चालते फिरते मृत्यूदूत बनली आहे। या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधताना मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इर्शाद खान यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना मंत्रालयात निवेदन देत या निवेदनात त्यांनी आरटीओ विभागावर खळबळजनक आरोप केले आहे। नांदेपेरा मुकुडबन राजूर आणि गोपालपूर कायर साइडिंग या मार्गावरून चालणाऱ्या ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। विशेष म्हणजे आरटीओ विभागाचे अधिकारी आपल्या हस्तकांमार्फत या वाहतूक माफियांकडून वसुली करत असून त्या बदल्यात या बेकायदेशीर कृत्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचे खान यांनी म्हटले आहे। या ओव्हरलोड वाहतुकीमुळे केवळ रस्तेच खराब होत नाहीत तर अपघाताचे प्रमाण वाढून निष्पाप नागरिकांचे बळी जात आहे। सोबतच शासनाच्या कोट्यावधी रुपयांचा महसूलही बुडत आहे। प्रशासनाने तात्काळ या मार्गावर भरारी पथके नेमून दोषी वाहने जप्त करावी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचे निलंबन करावे अशी मागणी मनसेने केली आहे। जर प्रशासनाने यावर लवकरच ठोस कारवाई केली नाही तर मनसे वाहतूक सेना आपल्या स्टाईलने तीव्र आंदोलन छेडेल असा निर्वाणीचा इशाराही इर्शाद खान यांनी दिला आहे। त्यामुळे आता परिवहन विभाग या माफिया राजवट आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर काय पावले उचललेत याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।